संजय राऊत यांनी महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची पुष्टी केली आहे। ठाकरे बंधू 4 महानगरपालिका एकत्र लढणार आहेत। मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि ठाणे महानगरपालिका एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। दोन्ही ठाकरे राज्यातल्या 4 महापालिका एकत्रित लढणार आहेत। मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण, डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढेल। आणखीही काही महापालिका एकत्र लढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद जास्त असल्याचं वक्तव्य काल राज ठाकरेंनी केलं होतं। त्यानंतर संजय राऊतांनी थेट 4 महापालिका एकत्र लढण्याची घोषणाच केली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह। दोन्ही ठाकरेंच्या युतीवर महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। कोणी कितीही युती केली तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले। मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या, नवी मुंबई, सगळ्या कल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार। कोणाला किती काय बोलू द्या, कोणी किती युती करू द्या, शेवटी महायुती ही भक्कम आहे। ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही। संजय राऊत जी काही वल्गना करतायत त्यावरून मला बासी मर्ढेकरांची एक कविता आठवते। गणपत वाणी बिडी पिताना चावयास नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन मी माडी, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। यापूर्वी सरकार पडेल पडेल म्हणायचे, आता बीएमसी सत्ता येणार म्हणून म्हणतायत। असणारे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा गमजा माराव्याच लागतात त्यांना। ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या? लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे।